नमस्कार मित्रांनो, श्री अकॅडमी ऑफ सायन्सच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये आपलं स्वागत आहे. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण इंट्राजेनिक इंटरॅक्शन्स किंवा ज्याला आपण इंट्रा ॲलिलिक इंटरॅक्शन्स हे बघितलेलं आहे. आता इंट्राजेनिक इंटरॅक्शन्स किंवा इंट्रा ॲलिलिक इंटरॅक्शन्स म्हणजे काय हे आपण पुन्हा एकदा रिवाइज करूया मित्रांनो. इंट्राजेनिक इंटरॅक्शन्स म्हणजे द इंटरॅक्शन ऑकर्ड विदिन द सिंगल जीन इज कॉल्ड ॲज इंट्राजेनिक इंटरॅक्शन्स, किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो, आपण द इंटरॅक्शन ऑकर्ड विदिन द सिंगल जीन्स ऑफ टू ॲलिल्स इज कॉल्ड ॲज द इंट्राजेनिक इंटरॅक्शन्स ऑर इंट्रा ॲलिलिक इंटरॅक्शन्स. आता इंट्राजेनिक इंटरॅक्शनलाच इंट्रा ॲलिलिक इंटरॅक्शन म्हणण्याचं कारण काय, तर जी इंटरॅक्शन एकाच जीनच्या दोन वेगवेगळ्या ॲलिल्समध्ये होते त्याला इंट्राजेनिक इंटरॅक्शन्स असं म्हणायचं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण पहिलं एक्झाम्पल जे बघितलेलं आहे ते इनकम्प्लीट डॉमिनन्स, दुसरं जे एक्झाम्पल आहे ते कोडॉमिनन्स. इनकम्प्लीट डॉमिनन्सचं स्टेटमेंट आहे, हिअर बोथ द जीन्स ऑफ ॲन ॲलिलोमॉर्फिक पेअर्स एक्सप्रेस देमसेल्स पार्शियली. आणि तिथं आपण मग एक्झाम्पल्स घेतलं होतं, मिरॅबिलिस जलापा आणि अँटेरायनम मॅझस हे जे दोन प्लांट आहेत. त्या दोन प्लांटमध्ये रेड कलर फ्लावरचा क्रॉस आपण व्हाईट कलर फ्लावर बरोबर घेतला होता. आणि तिथं मात्र जिनोटाईप घेत असताना कॅपिटल आर रेडसाठी आणि व्हाईटसाठी स्मॉल आर. त्याच्यानंतर कोडॉमिनन्स मधला महत्वाचा फरक काय आहे, तर तिथं स्टेटमेंट बघितलं होतं मित्रांनो, हिअर बोथ द जीन्स ऑफ एन ॲलिलोमॉर्फिक पेअर्स एक्सप्रेस देमसेल्स इक्वली. आणि तिथं आपण एक्झाम्पल जे बघितलेलं आहे ते कोट कलर इन कॅटल. तिथं दोन्हीही डॉमिनंट आहेत. को मीन्स बोथ, डॉमिनन्स दोन्ही डॉमिनंट आहेत. दोन्ही जे पॅरेंट घेणार आहेत ते डॉमिनंट आहेत. दोन्ही कॅरेक्टर्स डॉमिनंट आहेत. म्हणजे आपण रेड कलर्ड कॅटल इज क्रॉस्ड विथ व्हाईट कलर्ड कॅटल. रेड कलर्ड कॅटल इज डिनोटेड बाय कॅपिटल आर. व्हाईट कलर्ड कॅटल इज डिनोटेड बाय कॅपिटल डब्ल्यू. हा महत्वाचा फरक आहे मित्रांनो, एवढं समजून घ्यायचं. ओके, म्हणून आपण इंट्राजेनिक इंटरॅक्शन्स किंवा इंट्रा ॲलिलिक इंटरॅक्शन्स मध्ये दोन एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. पहिला आहे ते इनकम्प्लीट डॉमिनन्स, दुसरं एक्झाम्पल आहे कोडॉमिनन्स, आणि तिसरं एक्झाम्पल आहे ते मल्टिपल ॲलिल्स. तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं एक्झाम्पल आहे मित्रांनो ते म्हणजे मल्टिपल ॲलिल. आता आपल्याला माहित आहे ॲलिल्स म्हणजे काय, टू ऑर मोर अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ अ सिंगल जीन्स, त्याला काय म्हणायचं आहे, ॲलिल्स. ओके, म्हणजे फक्त ॲलिल्सचं स्टेटमेंट काय येणार आहे, टू ऑर मोर अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ अ सिंगल जीन्स, त्याला आपण ॲलिल्स असं म्हणणार आहे. दोन किंवा दोनापेक्षा जास्त एका जीनचे अल्टरनेटिव्ह फॉर्म्स त्याला आपण ॲलिल्स असं म्हणणार आहे. मल्टिपल ॲलिल म्हणजे काय मित्रांनो, फक्त त्या स्टेटमेंटच्या पुढे मोर दॅन हा शब्द जोडायचा आहे. म्हणजे काय येणार आहे, मल्टिपल ॲलिल म्हणजे मोर दॅन टू alternative forms of a single genes occupying the same locus on a chromosomes are called multiple alleles. म्हणजे एकाच जीनचे दोनापेक्षा जास्त अल्टरनेटिव्ह फॉर्म्स असणार आहेत त्याला मल्टिपल ॲलिल्स असं म्हणायचं आहे. आणि हे सेम मल्टिपल ॲलिल्स असणार आहेत ते एकाच लोकसवरती म्हणजे एकाच ठिकाणी होमोलॉगस क्रोमोझोम्स वरती असणार आहेत. म्हणजे क्रोमोझोम्स वरती एकाच ठिकाणी हे सगळे ॲलिल्स आपल्याला बघायला मिळणार आहे. त्याचं कारण असं आहे की ते एकाच जीनचे वेगवेगळी रूप आहेत, वेगवेगळे अल्टरनेटिव्ह फॉर्म्स आहेत. म्हणजे एकाच जीनचे वेगवेगळे हे सगळे फॉर्म्स आहेत, त्यामुळे आपल्याला क्रोमोझोम्स वरती एकाच ठिकाणी बघायला मिळणार आहेत. आणि आपल्याला माहित आहे जीन्स म्हणजे काय, जीन्स म्हणजे इट इज अ पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ डीएनए. डीएनएच्या एखाद्या विशिष्ट तुकड्याला जीन्स असं म्हटलं जातं. मग ॲलिल्स म्हणजे काय, मल्टिपल ॲलिल्स म्हणजे काय, तर जो जीन आहे त्या जीनचे दोन किंवा दोनापेक्षा जास्त अल्टरनेटिव्ह फॉर्म्स त्याला मल्टिपल ॲलिल्स असं म्हणणार आहे. सो मोर दॅन टू अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ जीन्स ऑक्युपाईंग द सेम लोकस ऑन क्रोमोझोम्स आर कॉल्ड मल्टिपल ॲलिल्स. आणि त्याच्यामध्ये मित्रांनो पहिला पॉइंट बघितलेला आहे, दे अरायझेस बाय म्युटेशन ऑफ वाईल्ड टाईप ऑफ जीन. हे जे ॲलिल्स आहेत हे ॲलिल्स कसे तयार होतात, तर एक जीन आहे त्याचा जो वाईल्ड टाईप आहे त्या वाईल्ड टाईपच्या जीनमध्ये जर म्युटेशन झालं तर आपल्याला ॲलिल्स बघायला मिळतात. मुख्य कारण ॲलिल्स आपल्याला बघायला मिळण्याचं मुख्य कारण कुठलं आहे मित्रांनो, तर जो जीन आहे वाईल्ड टाईप जीन आहे, वाईल्ड टाईप म्हणजे ओरिजिनल जीन आहे, त्या ओरिजिनल जीन मध्ये म्युटेशन झालं तर आपल्याला
ॲलिल्स बघायला मिळतात. दुसरा आकडा काय म्हटलेला आहे बघा, ऑल द ॲलिल्स आर म्युटंट्स ऑफ द सेम वाईल्ड ॲलिल्स. म्हणजे जेवढे सगळे ॲलिल्स असणार आहेत, तो जो ओरिजिनल वाईल्ड टाईपचा जीन आहे त्याचे ॲलिल्स असणार आहेत. म्हणजे वाईल्ड टाईपमध्ये म्युटेशन झालं की ॲलिल्स तयार होणार आहेत, आणि ते सगळे ॲलिल्स कशापासून तयार झालेले असणार आहेत, वाईल्ड टाईप ऑफ जीनचे ते म्युटंट असणार आहेत. म्हणून म्हटलेलं आहे ऑल द ॲलिल्स आर द म्युटंट्स ऑफ द सेम वाईल्ड ॲलिल्स. ओके. त्याच्यानंतर काय म्हटलंय, दे डू नॉट शो क्रॉसिंग ओव्हर बिटवीन दे. म्हणजे वाईल्ड ॲलिल पासून, वाईल्ड जीन पासून जर ॲलिल्स तयार झालेले असतील तर ॲलिल्स मध्ये आणि वाईल्ड जीन मध्ये क्रॉसिंग ओव्हर होऊ शकत नाही. त्याच्यानंतर पुढे काय म्हटलंय, वाईल्ड ॲलिल्स आर डॉमिनंट ओव्हर ऑल अदर ॲलिल्स. जो वाईल्ड ॲलिल आहे तो डॉमिनंट असणार आहे सगळ्यांवरती. म्हणजे ओरिजिनल जीन, वाईल्ड जीन जो आहे, वाईल्ड ॲलिल आहे, त्या वाईल्ड ॲलिल हा बाकीच्या ॲलिल्स वरती काय असणार आहे, डॉमिनंट असणार आहे. पुढे काय म्हटलंय, द रिमेनिंग ॲलिल्स मे शो डॉमिनंट रिसेसिव्ह रिलेशनशिप ऑर इनकम्प्लीट डॉमिनन्स ऑर को डॉमिनन्स. म्हणजे सगळे ॲलिल जर आपण पकडले, सगळे ॲलिल मध्ये वाईल्ड ॲलिल सोडून राहिलेले जे सगळे ॲलिल्स आहेत त्याच्यामध्ये डॉमिनंट रिसेसिव्ह रिलेशनशिप असणार आहे, इनकम्प्लीट डॉमिनन्स किंवा को डॉमिनन्स हे रिलेशनशिप असणार आहे. आणि त्याच्यामध्ये पहिले एक्झाम्पल आहे मित्रांनो, विंग ॲबनॉर्मॅलिटीज इन ड्रॉसोफिला. ड्रॉसोफिला मेलॅनोग्लास्टर हे याचं सायंटिफिक नाव आहे. ड्रॉसोफिलाला लोकल नाव आहे फ्रूट फ्लाय. ओके. आणि त्या ड्रॉसोफिलामध्ये आपल्याला वेगवेगळ्या विंग ॲबनॉर्मॅलिटीज बघायला मिळतात. मग त्या काय आहेत बघा, सिरीज ऑफ विंग ॲबनॉर्मॅलिटीज रेंजिंग इन साईज फ्रॉम नॉर्मल विंग्स टू वेस्टिजियल विंग्स. वेस्टिजियल विंग्सलाच नो विंग असं म्हटलं जातं. नॉर्मल विंग म्हणजे साधी पंख, ज्याच्यामध्ये फ्लाइंगची कॅपॅसिटी आहे, तिथून ते कुठपर्यंत रेंज बघायला मिळते, वेस्टिजियल विंग्स म्हणजे पंख नाहीत. ओके. त्याच्यानंतर पुढे काय म्हटलंय, द नॉर्मल विंग इज अ वाईल्ड टाईप अँड इट इज डिनोटेड बाय VG+. जो नॉर्मल विंग आहे, नॉर्मल विंग साठी काय आहे दिलेला आहे, VG+ हा सिम्बॉल दिलेला आहे. आणि एक्स्ट्रीम एक्सप्रेशन जर असेल, द एक्स्ट्रीम एक्सप्रेशन नो विंग्स इज डिनोटेड बाय VG. म्हणजे एक्स्ट्रीम एक्सप्रेशन्सला ड्रॉसोफिला पंख तयार करत नाही, त्याला कशानं डिनोट केलेला आहे, VG डिनोट केलेला आहे. आणि VG हा कधी एक्सप्रेस होणार आहे, एक्सप्रेस ओनली इन होमोझायगस कंडिशन. फक्त होमोझायगस कंडिशन्सला तो एक्सप्रेस होणार आहे. मग बघा विंग ॲबनॉर्मॅलिटीज इन ड्रॉसोफिलाचा चार्ट, हा चार्ट आहे विंग ॲबनॉर्मॅलिटीज इन ड्रॉसोफिला. आता इथं तुम्ही जर बघितलं तर पंख तयार करणारा कुठला जीन आहे मित्रांनो, तर VG हा जीन आहे. आणि तो आपण दर्शवलेला आहे VG या सिम्बॉलनं. म्हणजे पंख तयार करणारा VG हा जीन आहे. ओके. पंख तयार करणारा VG हा जीन आहे. आता हा नॉर्मल विंग आहे. ओके. म्हणून नॉर्मल विंग असल्यामुळे त्याला VG+ न आपण डिनोट करायचं आहे. म्हणजे नॉर्मल विंग्स कुठला आला, VG+. ओके. हा वाईल्ड ॲलिल आहे. या वाईल्ड ॲलिल मध्ये जर म्युटेशन झालं तर आपल्याला ही विंग ॲबनॉर्मॅलिटीची सिरीज बघायला मिळणार आहे. म्हणजे नॉर्मल विंग विच इज डिनोटेड बाय VG+, निकड विंग विच इज डिनोटेड बाय VGNI, notched wings which is denoted by VGNO, strapped wings which is denoted by VGST, and vestigial wings which is denoted by VG only. मग आता माहित आहे तुम्हाला नॉर्मल विंग कुठला आहे, VG+ आहे. या VG+ मध्ये जर म्युटेशन झालं तर हे सगळे सिरीज तयार होणार आहे, ही सिरीज तयार होणार आहे. म्हणजे नॉर्मल जो ॲलिल्स आहे, वाईल्ड ॲलिल कुठला आहे, हा VG+ हा वाईल्ड ॲलिल आहे. ओके. VG+ हा वाईल्ड ॲलिल आहे. आणि या VG+ चे हे सगळे काय आहेत, तर म्युटंट ॲलिल आहेत. म्हणजे VGNI, VGNO, VGST आणि VG हे VG+ या वाईल्ड ॲलिलचे हे सगळे म्युटंट ॲलिल्स आहेत. ओके. नॉर्मल विंग म्हणजे ज्याच्यामध्ये फ्लाइंगची कॅपॅसिटी आहे. निकड विंग्स पंख आहेत पण त्याच्या पंखांमध्ये खाचा आहेत. नॉच्ड विंग्स पंख आहेत पण त्याच्यामध्ये त्या पंखांवरती खोबण आहे. ओके. त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं तर निकड विंग्स म्हणजे पंखांवरती अशा खाचा असणार आहेत. नॉच्ड विंग्स म्हणजे पंखांवरती अशी खोबण असणार आहेत. स्ट्रॅप्ड विंग्स म्हणजे पंखांवरती पट्टे असणार आहेत. आणि वेस्टिजियल विंग्स म्हणजे
एक्स्ट्रीम कंडिशन्सला पंख तयार होणार नाहीत. ही झालं एक एक्झाम्पल, विंग ॲबनॉर्मॅलिटीज इन ड्रॉसोफिला मेलॅनोगास्टर. मित्रांनो पुन्हा एकदा सांगतोय मी, नॉर्मल विंग आहे व्हीजी प्लस, याला आपण वाईल्ड ॲलील असं म्हणूया. या वाईल्ड ॲलीलमध्ये जर म्युटेशन झालं तर आपल्याला निकडं विंग्स, नॉचड विंग्स, स्ट्रॅपड विंग्स आणि वेस्टिजियल्स विंग्स बघायला मिळतात. हे एक्झाम्पल आहे मल्टिपल ॲलील्सचं. मल्टिपल ॲलील्स म्हणजे काय? सो मोर दॅन 2 अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ अ सिंगल जीन ऑक्युपाईंग ऑन सेम लोकस ऑफ अ क्रोमोझोम्स. ओके, त्याला मल्टिपल ॲलील असं म्हणायचं आहे. दुसरं जे एक्झाम्पल आहे ते एबीओ ब्लड ग्रुप इन ह्युमन बिंग्स. पहिलं एक्झाम्पल बघितलं आपण विंग ॲबनॉर्मॅलिटीज इन ड्रॉसोफिला मेलॅनोगास्टर. दुसरं एक्झाम्पल आपण बघतोय एबीओ ब्लड ग्रुप इन ह्युमन बिंग्स. काय म्हटलंय बघा, द जीन आय कंट्रोल्स द एबीओ ब्लड ग्रुप. जो जीन आय आहे हा एबीओ ब्लड ग्रुप कंट्रोल करणार आहे. आता तुम्हाला माहित आहे ह्युमन बिंग्स मध्ये टोटल 4 ब्लड ग्रुप आहेत. ए ब्लड ग्रुप, बी ब्लड ग्रुप, एबी ब्लड ग्रुप आणि ओ ब्लड ग्रुप. पण ते सगळे एबीओ ब्लड ग्रुप जो आहे, एबीओ ब्लड ग्रुप हा कोण कंट्रोल करणार आहे? तर जीन आय कंट्रोल करणार आहे. आणि या जीन आयचे 3 ॲलील्स आहेत, म्हणजे जीन आय ए, आय बी, स्मॉल आय. म्हणून म्हटलेलं आहे द जीन आय कंट्रोल्स द एबीओ ब्लड ग्रुप. इट हॅज 3 ॲलील्स, दॅट इज आय ए, आय बी अँड स्मॉल आय. म्हणजे एक जीन आहे कॅपिटल आय, त्याचे 3 ॲलील्स आहेत, म्हणजे त्याचे 3 वेगवेगळे फॉर्म्स आपल्याला बघायला मिळतात. आय ए बघायला मिळणार आहे, आय बी बघायला मिळणार आहे, स्मॉल आय बघायला मिळणार आहे. पुढे काय म्हटलंय, ॲलील्स आय ए अँड आय बी प्रोड्यूस स्लाइटली डिफरंट फॉर्म्स ऑफ शुगर्स. म्हणजे ॲलील्स आय ए आणि आय बी हे थोडीशी वेगळ्या प्रकारची शुगर बॉडीमध्ये तयार करणार आहेत. त्याच्यानंतर ॲलील स्मॉल आय डू नॉट प्रोड्यूस एनी टाइप्स ऑफ शुगर. स्मॉल आय हा कसल्याही पद्धतीचं शुगर तयार करणार नाही. म्हणजे आय ए, आय बी ही शुगर तयार करणार आहेत, स्मॉल आय हा शुगर तयार करणार नाही. आता इथं शुगर तयार करणे न करणे याच्यामध्ये ह्या मल्टिपल ॲलील्सचा काही संबंध नाही. फक्त इथं आपल्याला तसं म्हटलेलं आहे, आपल्याला फक्त फिनोटाईप आणि जिनोटाइप्स, एक जीन किती कॅरेक्टर्स कंट्रोल करणार आहे किंवा एका जीनचे किती फॉर्म्स आहेत, किती ॲलील्स आहेत, एवढंच आपल्यासाठी महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आय ए अँड आय बी आर कोडॉमिनंट अँड कम्प्लिटली डॉमिनंट ओव्हर स्मॉल आय. म्हणजे आय ए आणि आय बी याच्यामध्ये कोडॉमिनंट रिलेशनशिप असणार आहे आणि ते दोन्ही आय ए आणि आय बी स्मॉल आय वरती काय असणार आहेत? डॉमिनंट असणार आहेत. म्हणजे ज्या वेळेला आय ए आणि आय बी असतील त्यावेळेला स्मॉल आय मात्र रेसेसिव्ह असणार आहे. आणि ह्याच्या कॉम्बिनेशन्स वरून आपल्याला 4 फिनोटाईप आणि 6 जिनोटाइप्स बघायला मिळतात. म्हणून म्हटलेलं आहे देअर आर 6 डिफरंट जिनोटाइप्स अँड ओनली 4 फिनोटाइप्स. ओके, मग त्याचा चार्ट बघूया मित्रांनो. हा चार्ट आहे एबीओ ब्लड ग्रुप इन ह्युमन बिंग्स, त्याचे फिनोटाइप आणि जिनोटाइप. मी पहिलं सांगितल्याप्रमाणे जीन कुठला आहे? आय. ओके, जीन आहे, ह्याचे किती फॉर्म्स आहेत वेगवेगळे? आय ए, आय बी अँड स्मॉल आय. ओके, म्हणजे एक जीन आहे कॅपिटल आय, त्याचे 3 ॲलील्स आहेत, आय ए, आय बी, स्मॉल आय. म्हणजे एका जीनचे 2 किंवा 2पेक्षा जास्त अल्टरनेटिव्ह फॉर्म्स म्हणून याला मल्टिपल ॲलील्स असं म्हटलं जातं. मग हे एक्झाम्पल मल्टिपल ॲलील्स मध्ये येणार आहे. तुम्हाला माहित आहे कॅपिटल आय ए आणि कॅपिटल आय बी ही दोन्ही एकमेकांना काय आहेत? कोडॉमिनंट आहेत आणि ते दोन्हीही स्मॉल आय वरती कम्प्लिटली डॉमिनंट आहेत. आणि ह्याच्या पॉसिबल कॉम्बिनेशन वरून आपल्याला फिनोटाइप आणि जिनोटाइप्स बघायला मिळतात. बघा, फिनोटाइप ए आहे, बी, ए बी आणि ओ, म्हणजे ए ब्लड ग्रुप, बी ब्लड ग्रुप, ए बी ब्लड ग्रुप आणि ओ ब्लड ग्रुप. ए ब्लड ग्रुप त्याचे जिनोटाइप्स कुठले कुठले आले बघा, कॅपिटल आय ए, कॅपिटल आय ए. म्हणजे कॅपिटल आय ए, कॅपिटल आय ए असला तर ए ब्लड ग्रुप तयार होणार आहे. आय ए स्मॉल आय, ए ब्लड ग्रुप तयार. म्हणजे होमोझायगस कंडिशन्स असली तरी ए ब्लड ग्रुप, हेटेरोझायगस कंडिशन्स असली तरी ए ब्लड ग्रुप. बी साठी बघा, आय बी होमोझायगस कंडिशन आहे, बी ब्लड ग्रुप. आय बी स्मॉल आय हेटेरोझायगस कंडिशन आहे, बी ब्लड ग्रुप. कॅपिटल आय ए, कॅपिटल आय बी कोडॉमिनंट आहे तिथं. ए बी ब्लड ग्रुप हा कोडॉमिनंट आहे, त्यामुळे ए बी तयार झालेला आहे. आणि ओ ला स्मॉल आय, या पद्धतीने. जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ समजले असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.